राम को भूलो ये देखो रावण आया है, टडटन कसले, गिन पाएगा उनके गुण कोई क्या, इसको शब्द ही कहाँ है, पहुंचेगा उस शिखर पे कौन भला, मेरे राम जी जहाँ है, जग में सबसे उत्तम है, मर्यादा पुरुषोत्तम है, सबसे शक्तिशाली है, फिर भी रखते संयम है, पर उनके संयम की आबादी को है सीमा, रावण समय है मांगे क्षमा, ओह वा. वजे सत्य का डंकार, दिन दिन कसं कंपोजिशन ठेवलंय बघ. मला पर्सनली ना म्हणजे लेखक आणि संगीत दिग्दर्शक बऱ्याच पातळीवर सेम वाटतात. म्हणजे यांचं जे काम बाहेर येतं ते वेळेच्या फुटपट्टीवर चेक करतात लोक. म्हणजे तू किती लिहिलं, एकच तर पेज लिहिलं. संगीत दिग्दर्शक 2 मिनिटाचं तर कंपोज आहे, 5 मिनिटाचं गाणं आहे फक्त, किंवा 3 मिनिटाचं वगैरे वगैरे. त्याच्या मागचं, आता तू मगाशी जसं म्हणाला की त्याच्या मागची जी तपश्चर्या आहे, त्याच्या मागचा जो थॉट आहे की तो जेवताना, तो झोपताना, तो इस्त्री करताना सबकॉन्शियस लेवलला त्याचं सगळं वापरतोय. ही इज नॉट एन्जॉईंग दॅट मोमेंट. नो त्याच्या डोक्यात ते सतत चाललंय, You're लेखक ruined. किंवा संगीत दिग्दर्शक. यू आर रुइंड. करेक्ट. पण म्हणजे तो रक्त आटवतोय खऱ्या अर्थानं. अरे त्या सेट ऑफ इमोशन मध्ये जाण्यासाठी जर का दुःख होत नसेल ना, तर कधी कधी वाटतं ब्रेकअप करावं बाबा जाऊन. लोकांनी विचार करावा या गोष्टीचा, की जर का ती एक पिढी असेल ज्यांचं असं असेल, तर त्यांनी शोले बॅकग्राऊंड स्कोर म्यूट करून ऐकून दाखवा. प्रचंड अवघड आहे. काय स्कोर केलाय माहितीये शोले. ग्रेट लोक होते रे, ग्रेट लोक होते. शंकर जयकिशन बद्दल बोललो नाही मी अख्ख्या आपल्या इंटरव्ह्यू मध्ये. फाइनेस्ट कंपोजर्स, फाइनेस्ट. व्हॉट म्युझिक. मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा. माझा एवढा अभ्यास नाही आहे त्या काळच्या म्युझिक वरती. these songs are not just songs, they are वॉल कार्विंग्स आहेत हे. म्हणजे अजंठीच्या लेण्यांमध्ये कशी काही गाणी कोरली, म्हणजे तसं काही पेंटिंग्स कोरल्यात ना, तसे कोरले गेलेले गाणी ती मरणारच नाहीत. दे आर एंडलेस. म्हणजे काही बिफोर क्राइस्ट वगैरेचे जे दिसतात ना म्युझियम्स मध्ये वगैरे, तशी ही गाणी हे रोबोट्सना सापडणार आहे ती गाणी. आणि रोबोट्स एकत्र मिळून हा AI चे जे काय असतील ना, ते एकत्र मिळून सेलिब्रेट करणार आहेत. बापरे, आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलंय. इलायराजा सरांचं एखादं गाणं असेल, AR सरांचं गाणं असेल, एखादं MM क्रीमचं गाणं असेल. रोबोट सगळे AI, आणि त्यांना कळणारच नाहीये की अरे बापरे हे कसं काय बनवलं. सो आणि म्युझिक सोबत कोणी काही वाईट करू शकत नाही. म्युझिक तुम्ही म्युझिकला जात धर्म देऊ शकत नाही. तुम्ही म्युझिकला हे इन्स्ट्रुमेंट मुसलमान इन्स्ट्रुमेंट, आणि हे इन्स्ट्रुमेंट हिंदू इन्स्ट्रुमेंट, हे इन्स्ट्रुमेंट ख्रिश्चन इन्स्ट्रुमेंट, असं काही नाही. असं काहीही एक्झिस्ट करत नाही जगात. जो तबला तिकडे कव्वालीत वाजतो, तो इकडे तो भजनात आपल्याकडे भजनात वाजतो, क्लासिकलला वाजतो, ढाल्या होतो. आपलंच आहे सगळं. म्युझिक मध्ये तर तुम्ही हे नाही आणू शकत. म्युझिक इज ट्रूली युनिव्हर्सल. अनफॉर्च्युनेटली आपण कलर्स दिले त्या धर्मांना, म्युझिक नाही देऊ शकत. हा, मॅनरिझम त्यांच्या फोकलोअर मधनं आलेलं म्युझिक. क्रिसमस कॅरल आहे, ही क्रिसमस कॅरल सारखीच ऐकवणार आहे. कव्वाली भजन हे भजनासारखंच ऐकवणार आहे. त्या तिन्हीचा त्याचा फिनेस हा वेगळाच आहे. म्हणून एखादा AR रहमान जो कुन फाया कुन करू शकतो, तोच इकडे आपलं स्वदेश मधलं जे गाणं आहे पल पल है भारी, त्यांनी रामलीला रचली आहे. किती सुंदर रचली आहे. राम को भूलो ये देखो रावण आया है, टडटन कसले, गिन पाएगा उनके गुण कोई क्या, इसको शब्द ही कहाँ है, पहुंचेगा उस शिखर पे कौन भला,
मेरे राम जी जहाँ है, जग में सबसे उत्तम है, मर्यादा पुरुषोत्तम है, सबसे शक्तिशाली है, फिर भी रखते संयम है, पर उनके संयम की आबादी को है सीमा, रावण समय है, मांगे क्षमा, हो वा. बजे सत्य का डंकार, दिन दिन. कसं कंपोजिशन ठेवलंय बघ. आणि मग कुन फाया कुन ऐक, इट इज द सेम. सो तारकच आहे, बिकॉज म्युझिक इज युनिव्हर्सल. तारक आहे. यावेळी मी तुझ्या प्रश्नाच्या अत्यंत जवळ राहायचा प्रयत्न केला. आपण युट्यूबवर बघत असतो बऱ्याचदा बर्कली म्युझिकचे काही व्हिडिओज असतील, त्यांचे कंपोजिशन्स असतील किंवा इव्हेंट्स असतील वगैरे. तर तसं भारतात माझ्या माहितीत नाहीये की असं काही स्कूल आहे. कदाचित तू याच्यावर जास्ती प्रकाश टाकू शकतोस. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एखाद्या म्हणजे थोडंसं मी आधी असं करतो की कोणाच्या तरी लेक्चरमध्ये मी असं ऐकलं होतं की ब्रिटिश भारतात आले आणि शेक्सपियर हा त्यांचा होता, म्हणून जगभरातल्या सगळ्याच ठिकाणी पोहोचला शेक्सपियर पोहोचला, कारण जवळपास अर्ध्या जगावर त्यांचं राज्य होतं. उद्या उठून भारतीयांनी जर का राज्य केलं असतं आणि तर मग आपला कालिदास पण तेवढाच पोहोचला असता कदाचित. आणि म्हणून तो तर तसं या म्युझिकच्या याच्यामध्ये पण आहे का? म्हणजे त्यांच्याकडे ते एवढं मोठं म्युझिक स्कूल आहे ज्याची जगभर कीर्ती आहे. आपल्याकडे तसं काही स्कूल नाहीये. त्यामुळे जेवढे संगीतकार निर्माण होत आहेत ते सगळे कुठलेही संगीत दिग्दर्शनाचं प्रशिक्षण नाही त्यांच्याकडे. ती एक स्फूर्ती आहे त्यांची, आतून सगळं येतंय, त्यांना करावं असं वाटतंय. आधीच्या जे मायस्ट्रो आहेत सगळे त्यांना बघून त्यांना वाटतं की मी पण केलं पाहिजे वगैरे वगैरे. आता अर्थात थोडंसं इंटरनेटवर उपलब्ध असेल बेसिक गोष्टी की कसं कंपोज करावं काय वगैरे वगैरे हे गोष्टी. तर तशी गरज वाटते का तुला की आपल्याकडे पण तसं एखादं स्कूल पाहिजे? अशी गरज मला अशा पद्धतीच्या म्युझिशियनसाठी वाटतंय जे अंडर प्रिव्हिलेज्ड आहे, ज्यांच्या म्हणजे तो डायमंडच आहे, फक्त तो अनपॉलिश्ड आहे. लक्षात घे, अशी स्कूल मला उघडायला खूप आवडेल खूप लवकर, जर का इफ गॉड हॅज इट इन हिज माइंड, जर का माऊलींच्या मनात असेल तर ते होईल माझ्याकडून, की असा कुठेतरी एक स्पॉट. मी खूप फिरत असतो, मला माउंटन्स मध्ये असली गुराख्याची मुलं आहेत रे, काय त्यांच्याकडे म्युझिक आहे, असे गात असतात ना. असं वाटतं की हा जर शिकला तर ह्याला आपण उचलला कुठल्या तरी स्कूलमध्ये टाकला आणि ह्याच्या हातात खेळायला याला आयमॅक दिला आणि म्हटलं की प्रोड्यूस कर म्युझिक, चल मी शिकवतो तुला, चल हे कर. ह्याला जर का रिसोर्सेस दिले तर हा जगाला काय म्युझिक देईल पुढे जाऊन. अशा पद्धतीच्या लोकांसाठी अशा स्कूल्स असणं प्रचंड महत्वाचं आहे, कारण ह्यांच्याकडे ना म्युझिकल बॅकग्राऊंड असतं घरामध्ये, ना म्युझिकल एलिटिझम असतं, ना म्युझिकल थॉट असतो, ना म्युझिकल विचार असतो जो ह्यांच्यामध्ये पर्क्युलेट होतो. मग ह्यांच्याकडे ते कुठून आलेलं असतं? यू नेव्हर नो, यू डोंट नो. मला जर का माझ्या त्या काळामध्ये उचलून कोणतरी टाकला असता तसल्या पद्धतीच्या शाळेत आणि मला सांगितलं असतं की अरे असं असं, तर मला मजा आली असती. मी असं नाही म्हणत की मी त्या पोराने एवढा टॅलेंटेड आहे, मी तर फक्त ऐकत असतो त्यांना. आय एम जस्ट रेकॉर्डिंग पीपल एव्हरीवेअर. इट इज क्रेझी. मी आत्ता आसाममध्ये गेलो होतो, आसामच्या फोक म्युझिक वरती रिसर्च करतो मी. 15 दिवस राईट फ्रॉम म्युझियम ऑफ आसाम टू सगळं फिरलो, अख्खा आसाम मी कानाकोपऱ्यापर्यंत, ब्रह्मपुत्रा बघितली, सगळं. तिथल्या लोकल आर्टिस्टना भेटलो. काय टॅलेंट आहे माहितीये का त्यांच्याकडे. मला असं वाटतं की यार यांना कुठल्या तरी स्कूलनी उठून असा क्वेस्ट तयार करावा ना, की जात आहेत आणि शोधून काढतायत असे लोक आणि एक बॅच बनवतात. आता विचार कर की अशी एक बॅच तयार झाली की कोणीतरी मिझोराम मधनं आलंय, कोणीतरी साऊथ मधनं, केरळ मधनं आलंय, कुठून तरी कोणीतरी इकडे गुजरातचा एक पोरगा आलाय, आणि हे सगळे अशाच बॅकग्राऊंड मधनं आलेले आहेत. आणि ह्यांना असं कुठल्या तरी एका विचित्र टीचरनी तयार केलं हळूहळू हळूहळू करत. गुरुकुल सिस्टम मध्ये आपलं अत्यंत अप्रतिम सिस्टम आहे गुरुकुल सिस्टम, की तुम्ही त्या गुरुची सेवा करा, त्याच्यासोबत राहा. कारण म्युझिक हे त्यांनी दिलेल्या लेसन मध्ये नसतं, ते म्युझिक कसं जगतायत ह्याचं लेसन
घेणं हे म्युझिक असतं. सो शिकायचं कसं हेही कळायला पाहिजे. शिकवायचं कसं पेक्षा शिकायचं कसं हे पण कळायला पाहिजे, की आपण कसं शिकलं पाहिजे म्युझिक. तर ह्यांना हे जर का शिकली ही मुलं तर हे काय करतील तो विचार कर. काय काय निघेल यांच्यातनं. त्यांच्यामध्ये त्यांच्या फोकचा बाज असेल, त्यांचं नॅचरल इन्स्टिंक्ट इंटॅक्ट ठेवलं या मुलांचं आणि यांना टेक्निकली प्रचंड रिच केलं. त्यांचं नॅचरल इन्स्टिंक्ट मारलं नाही, पण त्यांना क्लासिकल हे साधन म्हणून दिलं, कंपल्शन म्हणून नाही दिलं. तर विचार कर की हे लोक काय होते, की हे क्लासिकल म्युझिक हे साधन आहे म्युझिकचं, हे यायलाच पाहिजे मान्य आहे, पण हे कंपल्सरी नाहीये. तू तुझं म्युझिक ह्याच्या थ्रू कन्वर्ट करायचा प्रयत्न कर. तू विचार कर काय होईल. अशी स्कूल मी ड्रीम करतो. काही नाही लागणार आहे, रिसर्च युनिट लागेल फक्त एक आसाममध्ये फोन केल्यानंतर आणि मग तुम्ही ऑडिशन्स घ्या आणि ही मुलं आणा आणि का शाळेत टाकून द्या. इमॅजिन कर ह्या अशी गोष्ट. येस, काही भारतात स्कूल आहे, KM आहे, AR रहमान सरांची, दे आर डुईंग अ लॉट ऑफ वर्क, आय अंडरस्टँड. बट तरी सुद्धा मला असं वाटतं की ह्या पद्धतीच्या लोकांना, ज्यांच्याकडे प्रिव्हिलेज नाहीये, ज्यांना आता काहीही करायचं आयुष्यात कंटाळा नाहीये म्हणून आणि घरी पैसे आहेत म्हणून आपल्याला म्युझिक स्कूलमध्ये जायचंय म्हणून ज्या लोकांना ऍडमिशन मिळते, त्या लोकांबद्दल मला थोडंसं वाईट वाटतं की दिस कॅन बी these seats can be filled. कारण त्यानंतर ते सगळे लोक म्युझिकच आयुष्यात करतील असं नाहीये. अर्थातच त्या काळात कळत नसतं आपल्याला काय करायचंय, आपल्याला अभ्यास करायचा नाही एवढं नक्की माहित असतं, म्हणून म्युझिकमध्ये जे आलेले लोक असतात. असे मी लोक खूप बघितले. असे मी बर्कलीचेही खूप स्टुडंट्स बघितलेत अनफॉर्च्युनेटली माझ्या आयुष्यामध्ये. इतकं म्हणजे ज्ञानाचा झरा वाहतोय तुमच्या आजूबाजू आणि तुम्ही मॅनरिझम घ्यायला पाहिजे त्या गोष्टीत. सो म्युझिक स्कूल आणि कंपोजिशनची स्कूलच असू शकत नाही. तू म्हणलास ना की कोणीतरी चाल लावायला शिकवूच शकत नाही कोणी. इट इज अत्यंत अद्वैत. ते फक्त तुझं असू शकतं किंवा ते कोणासारखं तरी तू केलेलं असू शकतं, पण चाल लावायला शिकवलं असं नाही होऊ शकत. नाही होऊ शकत, खरंच नाही होऊ शकत. की कारण त्या फॉर्मला पण काही लिमिटेशन नाहीये. टिंग टिंग टिडिंग ही चालच आहे ना ब्रिटानियाची, ह्याला तू चालच म्हणतोस. मग मी असं म्हणून त्या ब्रँडला ते लावलं म्हणून ती चाल झाली. मी जर आता रस्त्यावरनं चालता चालता टिंग टिंग टिडिंग हे वाजवलं असतं तर ह्याला काय किंमत आहे, नाही. पण ते तिकडे जेव्हा ऍक्ट होतं आणि जेव्हा मी आत्ता गायलो तर तुझ्या डोक्यात काय काय तयार झालं ही त्या चालीची डेफिनेशन आहे. सो चाल लावण्याची शाळा असं काही नाही नसू शकत. येस, तो कंपोजर एखाद्या शब्दाकडे कसा बघतो, त्यांनी हा शब्द कसा मांडला बाबा, ह्याच्याबद्दलचा थिसिस, अँथॉलॉजी, अभ्यास एखाद्या कंपोजरचा, त्याच्यावरती डॉक्टरेट होऊ शकते की त्याला ह्या शब्दाला हे का, किंवा जसं लिरिसिस्ट की ह्या चालीला हे शब्द लिहावेसे का वाटले, ह्याचा अभ्यास होऊ शकतो. पण चाल लावायला शिकवणं असं काही नाही, असं काही एक्झिस्ट करत नाही अकॉर्डिंग टू मी, अगेन विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू माय सिनियर्स. आता आपण सगळेच बघतोय की एआय सगळं चाललंय सगळं. तर काही लेख मी मध्यंतरी वाचले होते आणि काही लोकांचे इंटरव्ह्यूज पण बघितले. त्याच्यात मॅक्सिमम लोकांनी असं सांगितलं की आर्टिस्ट साठी धोका आहे हा खूप मोठा, की एआय तुम्हाला म्युझिक पण कंपोज करून देणार, ते गीत पण लिहून देणार, सिनेमाही लिहून देणार, सगळं जे काय असेल ते वगैरे. आणि मध्यंतरी तुम्ही एका केरळच्या आर्टिस्टने गॉडफादरचे मोहनलालला घेऊन व्हिडिओज केले होते एआयचं वापरून, की मार्लन ब्रँडो च्या जागी मोहनलाल यांचा चेहरा, मोहनलाल यांचा आवाज आणि सेम टू सेम ती विदाऊट सिंक, सॉरी कम्प्लीट सिंक. आणि असं वाटतं की हे ओरिजिनल असंच रेकॉर्ड केलंय. आणि नंतर त्याने ती जाहीर प्रचंड टीका झाली त्या गोष्टीवर, खूप काही लोकांनी अप्रिशिएट केलं. आणि त्याने नंतर त्याचं ट्विट वगैरे मी म्हणजे स्क्रीनशॉट मध्ये वाचला असत, किती खरं आहे खोटं माहित नव्हतं. त्याच्यात त्याने म्हणलं की मी गंमत म्हणून हे केलं होतं, मला माहित नव्हतं की हे इतकं बॅकफायर होणार आहे माझ्यावर. आणि त्याच्यावर असं झालं की यार तू आता कोणीही कोणाचाही व्हिडिओ करू शकतो. मग
मग तर मला गरजच नाही अमिताभ बच्चन ओरिजिनल घ्यायची. हम्म, मी क्रिएट करू शकतो माझे हम्म, अमिताभ बच्चन वगैरे हे ते हम्म, असो. तर हे AI जेव्हा म्युझिक मध्ये येतंय आता, हम्म, एक्सप्लोर करत असतील लोक, मला माहिती नाही काय. हम्म. तर ह्या विचारामध्ये कितपत सत्यता वाटते तुला, की धोका आहे हा संगीत दिग्दर्शकांना किंवा एकूणच संगीत क्षेत्राला, हम्म. की याचा खूप बेनिफिट बघतोयस तू? म्हणजे हम्म. तुझा काय थॉट आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन? मला असं वाटतं ह्या गोष्टीचा धोका, हे बघ, धोका तर आहे. हम्म. तो कोणाला आहे हे मी सांगतो. ज्या कंपोजरला अजून त्याचं म्युझिक म्हणजे काय हे समजलेलं नाहीये ना, त्या कंपोजरसाठी हा धोका आहे. पण ज्या कंपोजरला हे कळलंय की त्याचं संगीत काय आहे, हम्म. तिकडे तुझा AI मध्ये तू उद्या टाकणार ना, अ सॉन्ग लाईक AR रहमान, अ सॉन्ग लाईक इलयाराजा, अ सॉन्ग लाईक MM किरवानी, अ सॉन्ग लाईक हृदयनाथ, अ सॉन्ग लाईक XYZ. XYZ, सॉन्ग लाईक अजय अतुल. समझ रहे हो ना? हम्म. अ सॉन्ग लाईक आहे ना, प्रॉम्प्ट द्यायला लागणार त्याला तसं. यू विल हॅव टू प्रॉम्प्ट. आय थिंक आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. नाही होऊ शकत. हा, तुमचं मॅनरिझम आणि जिथे मार्लन ब्रँडो आहे बॅकफायर व्हायला तर हे घडूच नाही शकत ना परत. जे एपिक आहे ते एपिकच आहे. तुझं मॅनरिझम स्टडी केलंय कुठल्या तरी मशीननी, हे क्लोनिंगच आहे. म्हणजे आमच्याकडे गावाकडे हो. जेव्हा इलेक्शन यायचं ना, तेव्हा मुन्नी बदनाम किंवा त्या तत्सम त्या काळातलं जे काही हिट गाणं असायचं, त्या हिट गाण्याच्या चालीवरती त्या तिथल्या पॉलिटिशियनचं गाणं बनलेलं असायचं. हम्म. हे क्लोनिंगच आहे. मग आपल्याला ती धून माहित असायची, टाटाडा टाट टाडा टाट टाटा टा. वा, त्या निमित्ताने साजिद वाजिदचंही एक्झाम्पल आपलं साजिद वाजिदचंही देऊन झालं. पण मुन्नी बदनाम वरती लोक नाचतायत म्हणून मग पिवळं बटन दाबा दादा जे काही हे तयार झालं ना, हे क्लोनिंगच आहे. हेच AI आहे. हे क्लोनिंग आहे. मॅनरिझम बदलेल आणि मग लोकांनी ठरवावं. येस, कुठे राडा होणार आहे ह्याच्या पुढे सांगू का? कॉपीराईट आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप राडा होणार ह्याच्यानंतर. बिकॉज सी, व्हॉट एव्हर इज ओरिजिनल इफ यू से. तर आता मला असं वाटतं की खूप मोठे लॉज यायला पाहिजेत त्याबद्दलचे. म्हणजे IPRS सारख्या गोष्टींनी, म्हणजे जे IPRS ही आपली रॉयल्टीची कंपनी, इंडियन रॉयल्टी, त्या लोकांनी खूप लक्ष देऊन या गोष्टींकडे हे बघायला पाहिजे. बिकॉज नो वन हॅज अन आयडिया की एखादा कंपोजर काय करत असतो एखादं गाणं बनवायला. एखादा चांगला मनापासून काम करणारा कंपोजर हा त्याच्या आयुष्यातलं काय काय देत असतो एखाद्या गाण्याला, काय इमोशन्स असतात त्या गाण्यामागे ना, हे कुठलाही रोबोट नाही समजू शकत. आणि हा कुठला लेमन पण नाही समजू शकत. तुझ्या समोर येताना गाणं येतं, त्याच्या मागचे सॅक्रिफायसेस, त्याच्या मागे केलेला विचार आणि तो विचार आणि त्याच्या मागचा सेल्फ डाऊट, त्याच्याबद्दल लोकांच्या असलेल्या ओपिनियन्स बद्दलचा त्रास, केव्हा चांगलं वाटणं, स्वतःला ग्राउंडेड ठेवणं. जर का म्युझिक वर्क झालं तर स्वतःला ग्राउंडेड ठेवणं, ग्राउंड होऊन सतत त्या म्युझिककडे बघणं. प्रचंड त्रास झालेला असतो. प्रचंड कष्ट, त्रास हा चुकीचा, प्रचंड कष्ट घेतात चांगले कंपोजर्स त्यांचं म्युझिक बाहेर काढायच्या आधी. त्यांच्या प्रत्येक एलिमेंटमध्ये तो फिनेस दिसतो, प्रत्येक एलिमेंटवरती विचार झालेला असतो. तसे टीम त्यांच्याकडे असते, तसे प्रोड्युसर्स, तसे मिक्सिंग इंजिनियर्स त्यांच्याकडे असतात, ज्यांच्यासोबत हे तासन तास बसून काम करतात. प्रत्येक छोट्या 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 गोष्टीवरती लाखो हजारो वेळा चर्चा झालेली असते. बिकॉज दे टेक इट व्हेरी सिरियसली. हे कुठला रोबोट करेल रे? हे कुठला ह्युमन काइंड पण नाही करू शकत रे. एवढे स्पेशल लोक आहेत हे लोक. खूप खूप जास्त देऊन टाकतात. अरे जगणंच त्यांचं हे होऊन गेलेलं असतं. आणि ते सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे दे कॅनॉट, म्युझिक कंपोजर्स ही जी जमत आहे ना, ते कुठलंच गाणं आता तसं ऐकू शकतच नाहीत जसं एखादा लेमन ऐकेल. ऐकूच शकत नाही. फिल्टर येणारच त्याच्यात. अच्छा, हे केलं ते केलं, ओके, ड्रम वापरलाय, ओके. खूप जास्त
क्रेझी असतात हे लोक. हम्म. आणि ह्या सगळ्या कॉम्प्रोमाइज नंतर एक कुठलं तरी सोन्यासारखं गाणं बनतं, ह्या सगळ्या विचारधारेनंतर. आणि मग एक ऍडव्हर्टायझिंग कंपनी आणि ते 4.5 मिनिटाची एक गोष्ट सांगितलेली असते, ते 2 मिनिटात कापून टाकते. मध्येच कुठेतरी कुठेतरी काही एडिट करायचं, काही टाकायचं आणि रिलीज करायचं. प्रचंड काहीतरी विचार केला असतो की नाही, इकडे हे येईल, इकडे असा ग्राफ जाईल, असा ग्राफ आहे, हा ध्यानाचा ग्राफ आहे. डायरेक्ट कात्री लावतो, डायरेक्ट. मला पर्सनली ना म्हणजे लेखक आणि संगीत दिग्दर्शक बऱ्याच पातळीवर सेम वाटतात. म्हणजे यांचं जे काम बाहेर येतं ते वेळेच्या फुटपट्टीवर चेक करतात लोक. म्हणजे तू किती लिहिलं, एकच तर पेज लिहिलं. संगीत दिग्दर्शक 2 मिनिटाचं तर कंपोज आहे, 5 मिनिटाचं गाणं आहे फक्त, किंवा 3 मिनिटाचं वगैरे वगैरे. त्याच्या मागचं, आता तू मगाशी जसं म्हणाला की त्याच्या मागची जी तपश्चर्या आहे, त्याच्या मागचा जो थॉट आहे की तो जेवताना, तो झोपताना, तो इस्त्री करताना सबकॉन्शियस लेवलला त्याचं सगळं वापरतोय. ही इज नॉट एन्जॉईंग दॅट मोमेंट. नो, त्याच्या डोक्यात ते सतत चाललंय, You're लेखक ruined. किंवा संगीत दिग्दर्शक. यू आर रुइंड. करेक्ट. पण म्हणजे तो रक्त आटवतोय खऱ्या अर्थानं. अरे त्या सेट ऑफ इमोशन मध्ये जाण्यासाठी जर का दुःख होत नसेल ना, तर कधी कधी वाटतं ब्रेकअप करावं बाबा जाऊन एखाद्या. म्हणजे तिथे जाण्याचा प्रयत्न एवढा असतो की हे बरोबर आणि हे व्हॅलिड आहे का, हे व्हॅलिड आहे का हे समजून घेण्यासाठी प्रत्येक आर्टिस्ट, प्रत्येक, आणि हे फक्त कंपोजर्स आणि लेखकांबद्दल नाही, हे प्रत्येक माणसाबद्दल आहे, प्रत्येक माणसाबद्दल. आत्ता एका रेकॉर्ड लेबलसाठी गाणं केलं मी, तर एक अख्ख्या गाण्याचा एक प्रिल्यूड होता, मोठाच्या मोठा प्रिल्यूड होता, ज्याच्यामध्ये मी काही एलिमेंट्स टाकले होते, आणि तो खूप महत्वाचा होता गाण्यासाठी, कारण त्याचा एक क्रिसेंडो तयार होतो. आणि बिकॉज इट वॉज अन इंडिपेंडंट अल्बम वेअर कुठल्याही प्रोड्युसरचा चित्रपटाची स्क्रीन, मी चित्रपटाचं समजू शकतो रे, आपल्याला 2.5 मिनिटात बसवायला लागतो, 2.5 तासात बसवायला लागतो चित्रपट, हे मी समजू शकतो मी. पण जेव्हा एक इंडिपेंडंट अल्बम बनवतोय तेव्हा सुद्धा त्या लोकांनी माझ्या गोष्टीचा रिस्पेक्ट केला नाही, त्यांनी तो उडवून टाकला. मला खूप वाईट वाटलं, कारण अकॉर्डिंग टू देम त्याला काही अर्थ नव्हता. त्यांना तिथून पुढे पाहिजे, शब्द कुठे येत आहेत. बट तुम्ही रिस्पेक्ट करा यार. असंही नाही की काहीतरी वेग बनवलंय, काहीतरी त्या, आणि बिकॉज इट इज इंडिपेंडंट. नो, इंडिपेंडंटचा अर्थ काय आहे की मला हे करावं असं वाटलं, आणि त्यांना ऑब्व्हियसली त्यांचा फायनान्स होता आणि हे सगळं, त्यांना वाटलं की हे नाही वर्क होणार, आणि मग ते सगळ्या गोष्टी तेच आहे. त्यामुळे तू काहीच बोलू शकत नाहीस, असा विषय आहे. आणि तुला माहितीये, मला तर असं वाटतं की त्याची पारख असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे गल्ली गल्लीत अप्रतिम कंपोजर आहेत, माहितीये तुला. असे लोक आहेत ना, ज्यांना माहितीच नाही की ते कंपोजर आहेत, त्याची पारखच नाही कोणाला. पण मग जसा एखादा मणिरत्नम भेटला ए.आर. रेहमानला, की अरे हा पोरगा काहीतरी करतोय बाबा, मग जाऊन ऐकणं, त्याच्या म्युझिकची रिस्पेक्ट करणं, त्याच्यामुळे स्वतःचा स्क्रीन प्ले बदलणं, त्याचं म्युझिक अत्यंत सुंदर शूट करणं, मग लेजंडरी काम तयार झालं ना, रोजासारखं. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अनफॉर्च्युनेट आहे हे, आणि मी काही एवढा मोठा नाही की मी बोलावं की बाकी सगळे मूर्ख आहेत आणि हे सगळं. पण जर का तुम्हाला विश्वास वाटला त्या कंपोजर मध्ये की याचं म्हणणं काहीतरी हे आहे, तर तुम्ही प्लीज रिस्पेक्ट करा त्याच्या थॉटची. आणि कारण जर का तुम्हाला वाटलं तर ऑब्व्हियसली, आणि कारण त्यांनी खूप दिलेलं असणार. तू स्वतः लेखक पण असतो, तुला माहितीये की ब्लँक पेज असतं आपल्याकडे, आणि खूप दिलेलं असतं, खूप. व्हॉट एव्हर दॅट फिलिंग इज की 4 मिनिटाचं गाणं असं का बनेल, असं का असेल, का इकडे हा M1 येईल, इकडे का म्युझिक येईल, ह्याचा प्रत्येकाचा थॉट असतो. चांगले कंपोजर्स तरी देतात, तर त्यांचं तुम्ही करू नये असं मला वाटतं. म्हणजे कमर्शियली काही असलं तरी. आणि मग तसं पण आहे की
हे आपल्याकडनंही व्हायला पाहिजे आज कंपोजर्स, की मग तुला गोळीबंद कमर्शियल ट्रॅक पण देता यायला पाहिजे. करेक्ट आहे. संपव तुझं म्हणणं 3 मिनिटात. शट द फक अप अँड गेट आउट. तुझं गाणं दे, हिट कर, जा घरी. फापट पसारा नको. असं मग ते तसं गाणं बनवायलाच तुम्ही बाहेर पडा. ब्रीफ ऐका, नीट ब्रीफ ऐका आणि चांगलं काम करा. एवढंच आहे. खरं तर आपल्या गप्पा इतक्या रंगल्या थांबवाव्या आता तरी आपण. तरी पण मला 2 प्रश्न विचारावेसे वाटतात, ते करून आपण. म्हणजे मी ब्रीफ लिहू बरोबर. शकतो. एक तर तू कंपोजर पण आहेस आणि तू बॅकग्राऊंड स्कोर पण करतोस. आपल्याकडे सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने संगीतकार या लेवलला आहे आणि बॅकग्राऊंड स्कोरचं फार अवेअरनेस नाहीये. म्हणजे की हे त्या 4 मिनिटांसाठीच त्याने सॅक्रिफाय केलेलं आहे, त्याचे कष्ट ते 4 मिनिटात उतरलेत आणि जो बॅकग्राऊंड स्कोर करतो तो अख्ख्या फिल्मला तोलून धरतो, त्याच्या मॅग्निफाय करतो किंवा म्हणजे अधिक पूरक येते त्या इमोशन्स काढण्यासाठी वगैरे. तू दोन्ही करतोस सिनेमांसाठी आणि पुन्हा पुन्हा तुझ्या तोंडून ज्या माणसांची नावं येत आहेत त्यातले मॅक्सिमम लोक हे करतात. म्हणजे AR सर असतील किंवा तू यांचं नाव घेतलंस हॅन्स झिमर असतील किंवा अजून दुसरी बाकीची असतील सगळे ते. याचं कारण काय वाटतं तुला, की असं का घडतं की प्रॉमिनेंटली येत नाहीत आणि खरं तर इतका महत्वाचा पार्ट आहे बॅकग्राऊंड स्कोर सिनेमातला, तो काढला तर म्हणजे पण त्याच्यातला पॅराडॉक्स बघ ना, हीच तर मजा आहे की बॅकग्राऊंड स्कोर ऐकूच आलं नाही, बॅकग्राऊंड स्कोर कडे लक्ष गेलं नाही, पण फिल्म सक्सेसफुल झाली. हे खूप इट इज गुड. आता सिस्टम बदलली. इट इज व्हेरी लाऊड. वॉच KGF आणि इट्स व्हेरी लाऊड. बट शोले म्यूट करून बघून दाखव. स्कोर साऊंड सगळं असं त्याला ते डायलॉग सगळं मिक्स्ड. मॅडनेस बॅकग्राऊंड स्कोर, मॅडनेस. शोलेचा BGM ऐकून टाक, शोलेचं BGM काढून टाक फिल्म मधनं आणि शोले बघ, तुला कळेल काय. आता आमच्या पिढीतल्या लोकांना अवेअरनेस आहे बऱ्यापैकी, असं ऍटलिस्ट मला तरी वाटतं. आय चूज टू बी विथ पीपल हू आर अवेअर बिकॉज दॅट इज माय नेसेसिटी. पण जर नसेल तर अनफॉर्च्युनेट आहे. पण मला असं वाटतं की लोकांनी विचार करावा या गोष्टीचा, की जर का ती एक पिढी असेल ज्यांचं असं असेल तर त्यांनी शोले बॅकग्राऊंड स्कोर म्यूट करून ऐकून दाखव. प्रचंड अवघड आहे. काय स्कोर केलं माहितीये शोले. ग्रेट लोक होते रे, ग्रेट लोक होते. शंकर जयकिशन बद्दल बोललो नाही मी अख्ख्या आपल्या इंटरव्ह्यू मध्ये. फायनेस्ट कंपोजर्स, फायनेस्ट. व्हॉट म्युझिक. मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा. माझा एवढा अभ्यास नाही आहे त्या काळच्या म्युझिक वरती, पण येस ऐकलं अगेन खूप आहे. पण असं नाही सांगता येणार की हे या रागातले, किंवा माझ्या घरी अशा हे म्हणजे भांडणं होतात की नाही शंकर जयकिशनचंच गाणं आहे, मग कोणीतरी म्हणतं नाही रे ओपी नाही आहे, नाही बेट लागते. हे माझ्या घराचं वातावरण आहे. किती सुंदर आहे बघ, की लोकांना माहितीये गायिका कोण, लिरिक्स कोण आहे वगैरे. मला तर लिरिक्स माहितीच नसतात कोणी लिहिले, पण मेलडी तर ती अशी ब्लड मध्ये असल्यासारखी शंकर जयकिशनची मेलडी आहे. मनात डोक्यात RD वगैरे, SD, RD, खय्याम, सलील चौधरी, यू जस्ट जयदेव, टेक नेम्स अँड दे आर देअर. लिजंडरी लोक आहेत आणि त्यांनीच तेव्हा हे करून ठेवले. आता तर काहीच नाही रे, लॉंग वे टू गो. हे जे ना हेच आहे. आणि एव्हरी टाइम दे आर रिक्रिएटिंग देअर आयडियोलॉजी, एव्हरी टाइम दे आर चेंजिंग, आणि इट हॅज जस्ट इव्हॉल्व्ड टिल व्हॉट टुडे म्युझिक इज, टिल व्हॉट A.V. Prafulchandra is doing to the cinema that he is handling nowadays is extremely different and is a very unique take towards scoring, which is acceptable to the public and it is extremely beautiful to listen to. So you cannot say that की असं काही नाहीये. बिकॉज चित्रपट, मी जसं म्हणलं ना तुला एक्झाम्पल देऊन, की तसंच आहे. हॅरी पॉटर दाखव, बघून दाखवतो हॅरी पॉटर, म्युझिक म्यूट कर आणि बघून दाखव. नाही होऊ शकत. इट्स द ब्रेथ ऑफ द फिल्म.
आणि ते आपण कसं श्वास घेतोय पण आपल्याला माहित नसतं ना. आता तू मोजतोयस का, सबकॉन्शियसला 1 चालतो ते. गेला, 2 गेला, दुसरा श्वास गेला, असं तू आता म्हणू शकतोस का वयाच्या 30व्या वर्षी की मी 35 कोटी श्वास घेतला, असं नाही म्हणू शकत. तसं बीजीएमचं आहे. इट इज द ब्रेथ ऑफ द फिल्म, इट इज देअर, यू आर सीइंग ऍक्टर्स, पण त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या मनात काय चालू आहे ना हे तुझ्या कानांनी तुझ्यापर्यंत फीड होतंय. करेक्ट. इट इज लाईक मॅजिक. कंपोजर्स हे लोक मॅजिक करतात तुझ्यावरती, कारण ते अजून तुला पेनिट्रेट करवतात त्या फिल्म मध्ये, अजून तुला घेऊन येतात आते आते आते, अजून फील कर माझं कॅरेक्टर काय फील करतं, रड आता. हे आहे त्याचं काम. सो अंडर रेटेड आहे, मला मान्य आहे, पण मला असं वाटतं की तेच त्या म्युझिकचं सक्सेस आहे. अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की ते त्या कंपोजर्सचं नाव पुढे आलं नाही वगैरे असं पण म्हणू शकतो. पण सुंदर चित्रपट आणि जर का बॅकग्राऊंड स्कोर तर आता लोक तसे सुज्ञ झालेले की त्यांना कळतं की अरे बापरे, बॅकग्राऊंड स्कोरनी काहीतरी होतंय बरं का मला. सो मला असं वाटतं की लॉंग लिव्ह पीपल हु आर हँडलिंग सिनेमा. कारण सिनेमा, गाणी बनवणं आय अंडरस्टँड, बट सिनेमा हँडल करणं आणि त्याचे सगळे शेड्स हँडल करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. मध्ये आता MM किरवाणींचा विषय वा. निघाला आणि AR रहमान, दोघांना ऑस्कर मिळाला. आणि सोशल मीडियावर मी कमेंट्स वाचत होतो जेव्हा RRRच्या नाटू नाटूला पुरस्कार मिळाला त्यावेळेला, तर खूप विरोधाभास होता कमेंट्स मध्ये. काहींचं होतं की अरे भारताला फायनली मिळालं बाबा, एका इंडियन फिल्मला मिळालं, कारण ते स्लमडॉगला होतं त्यावेळेला. आणि दुसरं एक होतं की नाही रे, ह्या गाण्याला कसं काय, म्हणजे नाही. मग काही दिवसानंतर एक इंटरव्ह्यू मी यांचा बघितला, किरवाणींचा. त्याच्यात त्यांनी सांगितलं की माझं हे गाणं ऑस्कर लायक नाही, हे मलाही माहिती आहे, हे काही माझं सर्वोत्तम कंपोजिशनच नाहीये मुळात, ते त्यांना वाटलं. माझे याच्यापेक्षा छान कंपोजिशन्स आहे ज्याच्यामध्ये मी खरंच खूप ओतलं होतं. मला एवढं कन्फर्म होतं की हे व्हायरल होणार, हे गाजणार, याच्यात ते आहे जी सामान्य लोकांना हुक करणार आहे. आणि बहुधा असंच काहीतरी AR सर पण बोलले होते का काय, थोडंसं वाचल्याचं आठवतं, कन्फर्म आठवत नाही आता. तर जेव्हा हीच माणसं म्हणतात की हे माझं सर्वोत्तम नाही, पण ते मिळालं त्याला आता जे काय ते, तू काय बोलशील याच्यावर, ह्या सगळ्याच्यावर? मी खूप लहान आहे खरं तर या सगळ्यावर बोलायला, खूपच. पण मला समजलेलं या गोष्टीच्या मागचं सायन्स मी तुला सांगतो. लेट्स स्टार्ट विथ द फॅक्ट दॅट देर इज अ लॉट ऑफ एक्सटर्नल ऍक्टिव्हिझम इन्व्हॉल्व्ड in this kind of ceremony that is an Oscar. करेक्ट. ओके, अकॅडमी अवॉर्ड्स हे जगातलं सगळ्यात रिस्पेक्टेड अवॉर्ड झालं, ही एक खूप मोठी गोष्ट असली तरी सुद्धा त्याच्यामधली जी अकॅडमी आहे त्यांच्या डोक्यातला प्युरिस्ट विचार किंवा अनप्युरिस्ट विचार किंवा त्यांना काय वाटतं या अकॅडमीचं म्हणणं, ह्याच्यावरती भाष्य करण्याचं माझं वय नाही अजून. पण मी तुला हे नक्की सांगेन की ह्या अशा काही मेलडीज आहेत ज्या ओव्हरसीज लवकर पोचल्या. म्हणजे खूपच बेसिक एक्झाम्पल मी तुला देतो की अजय अतुल हे मोर्याचे कंपोजर्स आहेत ना आता बाहेरच्या लोकांसाठी, बिकॉज सम हाऊ दॅट रीच्ड फर्स्ट. जेव्हा अजय अतुल आले असतील, जेव्हा प्रत्येक त्यांनी इतकं सुंदर विश्वविनायक तर केलंच, पण विश्वविनायक हे गाणं पोचलं, पण अजय अतुल हे नाव पोचलं असेल का मला नाही माहिती. पण जेव्हा माझ्यासाठी तरी, पण जेव्हा मोर्या आलं तेव्हा महाराष्ट्र वेडा झाला की हे काय आहे. तेव्हापासून जी सुरुवात आहे की नाही, अजय अतुल. लक्षात घे, काय होतं ना की हे मासी गोष्टी आहेत ना, या समहाऊ वर्क होऊन जातात. तर मला असं वाटतं की नाटू नाटू या गाण्याबद्दल म्हणण्याची माझी काहीच लायकी नाही, खूपच लहान आहे. पण आपण ऐकलेलं नसतं, पण तू विचार कर या गोष्टीचा असा की ह्यांच्यासाठी जे बेस्ट नाहीये ते सुद्धा जर का इतकं मोठं वेस्टर्न वर्ल्ड मध्ये ग्रेट मानलं जात असेल, तर त्यांनी तुम मिले दिल खिले वगैरे ऐकलं तर ते काय होईल, त्यांचं काय वेड लागेल त्यांना की अरे बापरे काय चाललंय. इट वॉज इम्पॉर्टंट बिकॉज आपल्याकडनं आपला एक माणूस ऑस्कर घेतो ह्याच्याही पेक्षा सुद्धा एक कुठला तरी
झकोस्लोवाकियामध्ये बसलेला कुठल्या तरी एका अत्यंत गरीब फॅमिलीमध्ये एक मुलगा आहे जो व्हायोलिन वाजवतो आणि ज्याची इच्छा आहे की काहीतरी त्याने म्युझिकमध्ये करावं, आणि तो बघतो की अकॅडमी अवॉर्ड या वर्षीचं कोणाला मिळालंय. एक कुठला तरी झांबिया मधला मुलगा आहे, कुठला तरी जगातला कुठला तरी चायनामध्ये बसलेला मुलगा आहे, कुठेतरी कोणाड्यात कोणीतरी अख्ख्या जगातल्या कोपऱ्या कोपऱ्यातला माणूस आज डोळे बघून काय म्हणतोय की बेस्ट म्युझिक कोणाला मिळालं. OMM क्रीम का, ओके, हा कोणीतरी माणूस आहे, इंडियन आहे. ही किती मोठी गोष्ट आहे याचा विचार. बिकॉज अकॅडमीचा रीच तो आहे. सो अकॅडमी तुला काय देतंय किंवा कुठल्या गाण्यासाठी देते त्यापेक्षा तू अकॅडमीच्या कॉन्सेप्ट ऑफ अवॉर्डिंग मध्ये आलास आणि तू आज अकॅडमी घेतलंस म्हणजे तू कुठपर्यंत रीच झाला त्याचा विचार कर. आपण आज विचार करतो ना, तू आणि मी, अरे ऑस्कर मिळाला चित्रपटाला, आपण जाऊन बघतो ना, शेप ऑफ वॉटर असेल, लाला लँड असेल, आपण बघतो ना ऑस्कर विनिंग म्हणजे काहीतरी असेल त्याच्यामध्ये. रोमा बघितला आपण, व्हॉट एव्हर, वी स्टडी दॅट फिल्म ना. मग आपल्याला त्याच्यातनं काय काय डिरेक्टर्स सापडतात, एक अप्रतिम टॅलेंट सापडतात. तसंच किरवाणी सरांचं आहे की इट वॉज इज टाइम फॉर द वर्ल्ड टू नो दॅट दिस मॅन एक्झिस्ट अँड हाऊ की दिस मॅन हॅज कंपोज समथिंग लाईक बाहुबली, दिस मॅन हॅज कंपोज समथिंग लाईक whatever he has composed. I mean, RRR and crazy. सो हे महत्वाचं आहे. त्या विरोधाभासातल्या जर का मी त्या कमेंट सेक्शन मध्ये असेल ना, तर मी म्हणेन की ऑल पॉवर टू MM क्रीम सर. नाटूला पॉवर का नाही हे मला नाही फरक पडत, किंवा अरे काय ह्या गाण्याला काय दिलं ह्याने नाही फरक पडत. गॉड ब्लेस द पीपल ज्यांना हा रिप्रेझेंट करतोय माणूस तिकडे जाऊन. किती मोठे झाली ती इंडस्ट्रीचा विचार कर की बिकॉज त्यांची फक्त परफेक्शन, 2 गोष्टी एक्स्ट्रा करतात ते फक्त आपल्यापेक्षा, खूप नाही करत नितीन. दे आर जस्ट सो ऑनेस्ट टू देअर आर्ट, जस्ट सो ऑनेस्ट. दे वर्क वेल, दे आर वर्किंग अँड दे वर्क सो अँड हाऊ की एवढं मोठं स्टेटमेंट केलं जातं, एवढं मोठं सोपं नाहीये. काय रेव्हेन्यूज काढतात, जिकडनं सुरुवात झाली तिथेच आपण परत आलो. फॉर AR रहमान इट वॉज सो इम्पॉर्टंट. तू इमॅजिन कर की तुला अकॅडमी मिळालंय. आपण जी गोष्ट इमॅजिनही नाही करू शकत. तू विचार कर की जगात कुठेतरी एक, आणि मग तुला जगातला टॉप डिरेक्टर स्टीव्हन स्पिलबर्गला माहितीये सर तो आता. करेक्ट. स्टीव्हन स्पिलबर्ग जर का उद्या विचार करत असेल तर तो म्हणेल, हा आय थिंक MM क्रीम कॅन डू दिस. तो व्हिडिओ पण व्हायरल झाला होता ना, मला वाटतं जेम्स कॅमेरॉन जेम्स कॅमेरॉन आणि राजामौलीवर टॉकिंग टू इच अदर. इमॅजिन व्हॉट हाऊ मच इम्पॉर्टंट इट इज फॉर राजामौली सर ऑल्सो. सो त्याच्या मागचं पॉलिटिक्स किंवा ऑस्करला मानायचं का नाही ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण ह्या गोष्टीकडे विचार करायला पाहिजे की ऑन अ ग्लोबल स्केल आज RRR ज्याच्यामध्ये आपलं इंडियन कल्चर, आपलं हे, वाय कांतारा किती महत्वाची फिल्म आहे. तू मला सांग कांताराचं काय महत्व आहे, किती महत्वाची फिल्म आहे, केवढी रुटेड आहे आणि केवढी युनिव्हर्सल आहे ऍट द सेम टाइम. तू विचार कर किती महत्वाची फिल्म आहे ती या सगळ्या फिल्मोग्राफी ऑफ इंडियामध्ये. राईट फ्रॉम सत्यजित रे, ती फिल्म तिकडे जाऊन बसते कुठेतरी बिकॉज दॅट इज दॅट इम्पॉर्टंट. इट इज अ ब्लडी मासी फिल्म. ओके, इट इज सो मासी. केलंय का काहीतरी असा तिरका विचार, काहीतरी विचित्रच अँगल लावलाय? नाही, एक गोष्ट अत्यंत सुंदर सांगितली आहे विथ ऑल द एलिमेंट्स दॅट दे कॅन यूज. लाइटिंग, कॅमेरा, म्युझिक, ऍक्टिंग, कॅरेक्टरायझेशन, स्टोरी टेलिंग. सिनेमा बनवलाय, सिनेमा. जसा RRR. त्याच्यामध्ये कोणाबद्दलही हेट्रेड दिसत नाही, कुठलंही इंटेरियर मोटिव्ह दिसत नाही, अल्टेरियर मोटिव्ह दिसत नाही. एक गोष्ट की एक गाव आहे तिकडे असं होत कांतारा, आणि देन पकडली ना आपल्याकडे मराठी लोक. का जाऊन बघितलं कांतारा? मग का नाही बघत आहे मराठी लोक मराठी चित्रपट? ह्याचाही विचार करायला पाहिजे. कांतारा का बघतात जाऊन? कोण आहे त्याच्यात ऍक्ट्रेस?
जी काहीतरी बेट म्हणून ऍक्ट करते, की अरे नाही ही ऍक्ट्रेस आहे म्हणून हा चित्रपट बघा. कोण हिरो आहे, कोणाला माहित होता ऋषभ शेट्टी? हू न्यू ऋषभ शेट्टी? करेक्ट आहे. तो सांग. इट इज द सिनेमा अँड द लँग्वेज ऑफ सिनेमा अकॉर्डिंग टू मी. सो यांना जो तुझा प्रश्न आहे ना, मला तर वाटतं की उदंड काम करावं, अजून अजून मोठं काम करावं. खूप लवकर मराठी मधल्या कंपोजर्सना अकॅडमी मिळावं, कारण तेवढं युनिव्हर्सल काम करतायत मराठीमध्ये. खूप सुंदर, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू माय सिनियर्स अँड माय कॉन्टेम्पररीज. एक एक एकीची भावना, फक्त जे मी म्हणलं ना की आहे रे कपॅसिटी, पीपल कॅन डू इट, पीपल कॅन डू इट. अशी गोष्ट सांगा, दिवस रात्र मेहनत करा, एक गोष्ट सांगा, मस्त सांगा, फ्लॉजच नको त्याच्यामध्ये, एक सुंदर गोष्ट सांगा, असं वाटतं मला. त्यामुळे उदंड प्रत्येक रिजनल लँग्वेजला आपल्या भारतातला एक ऑस्कर मिळाला पाहिजे. प्रत्येक रिजनल लँग्वेजला कुठेही जा, त्यांच्या त्यांच्या रिजनल सिनेमामध्ये, त्यांच्या रिजनल याच्यामध्ये लिजंडरी म्युझिक होतंय. मी तुला दाखवेन, मी ऐकलंय, मी बंगाली लिजंडरी म्युझिक ऐकलंय, बिकॉज इट इज तर आहे. मी मी नॉर्थ ईस्टचं लिजंडरी म्युझिक ऐकलंय, इट इज लिजंडरी. मी काश्मीर मधलं म्युझिक ऐकलंय. प्रत्येक गाण्याला ऑस्कर मिळावा, तिथल्या प्रत्येक तो जो आर्टिस्ट आहे ज्याची ती माइंडसेट आहे टुवर्ड्स म्युझिक, जो दिवस रात्र फक्त म्युझिक नावाचा श्वास घेतोय ना, त्याला मिळावा बॉस. खूप गरज आहे, कारण जो असा माणूस आहे ना, तू बघ ना, AR आणि MM क्रीमलाच मिळालंय ना. किती चांगली गोष्ट आहे. कुठल्या गाण्याला सोडून दे, काय एक्झाम्पल सेट केले त्या लोकांनी जगासाठी, याचा विचार. अगेन लाईक आय टोल्ड यू, की कुठला तरी त्या एका कोपऱ्यातला पोरगा उठेल, म्हणेल की अच्छा AR रहमान, अच्छा जय हो, ठीक आहे, जय हो का. आता ह्याने काय केलंय, मग तो डायरेक्ट पहिली फिल्म काय, अच्छा रोजा आहे का, तो लावेल ना ये हसीवा दिया, मग संपलं ना त्याचं आयुष्य, तो संपला ना. मग तो आयुष्यभर कष्ट करेल टू सी की अरे आपण कधी बनवू शकणार आहोत, असं काहीतरी कधी बनवू शकणार आहोत. पॉसिबलच नाहीये. these songs are not just songs, they are वॉल कार्विंग्स आहेत हे. असं वाटतं म्हणजे अजंठीच्या लेण्यांमध्ये कशी काही गाणी कोरली, म्हणजे तसं काही पेंटिंग्स कोरल्यात ना, तसे कोरले गेलेले गाणी ती मरणारच नाहीत. दे आर एंडलेस. म्हणजे काही बिफोर क्राइस्ट वगैरेचे जे दिसतात ना म्युझियम्स मध्ये वगैरे, तशी ही गाणी, हे रोबोट्सना सापडणार आहे ती गाणी, आणि रोबोट्स एकत्र मिळून हा AI चे जे काय असतील ना, ते एकत्र मिळून सेलिब्रेट करणार आहेत. बापरे, आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलंय. इलायराजा सरांचं एखादं गाणं असेल, AR सरांचं गाणं असेल, एखादं MM क्रीमचं गाणं असेल, रोबोट सगळे AI, आणि त्यांना कळणारच नाहीये की अरे बापरे हे कसं काय बनवलं. सो आय थिंक दॅट्स दॅट. पुन्हा पुन्हा तुझे जे रूट्स आहेत ते वारकरी संप्रदाय, फोक, इकडे सगळे आहेत, आणि त्याच वेळेला तू ग्लोबली काय चाललंय हे सगळं डोळे उघडून बघतोय, डोळे म्हणजे कान उघडून ठेवून सगळं ऍक्सेप्ट करतोयस. तर आतापर्यंत तुझी जी काही फिल्मोग्राफी बघितली, समजा जी आतापर्यंत आली बाहेर, ती ऐतिहासिक सिनेमांची आहे, पण तू तेवढाच नाहीयेस. अजून जसे जसे तुझ्या वेगळ्या जॉनर्सच्या फिल्म्स येतील, तसं तसं लोकांना कळेल की तुझ्यात काय काय दडलंय, काय तुला सांगायचं नेमकं लोकांना. तर मी जेव्हा बघतो की ज्ञानेश्वर माऊली सारख्या मालिकेचं शीर्षक गीत तू तयार केलंस, जे अगदी घराघरात पोहोचलं, प्रचंड व्हायरल झालं, इतक्या लोकांनी मागितलं. त्याच्यानंतर फते शिकस्त मधला महाराजांचा, तुकाराम महाराजांचा तो अभंग खूप गाजला, आणि दर सिनेमामध्ये एक अभंग असतो तुकाराम महाराजांचा, आणि तो म्हणजे हृदयात बसतो लोकांच्या, की याच्या आधी ऑलरेडी काय की माऊली असतील किंवा कुठलेही संत असतील, तर मोठमोठ्या दिग्गजांनी ही गाणी कंपोज केली आहेत आणि ती गायली आहेत, त्यामुळे त्यांचं एक स्थान आहे. आणि आता परत वेगळ्या रचना घ्यायच्या आणि त्याच तोडीचं काम करायचा प्रयत्न करायचा, आणि तेवढंच लोकप्रिय पण झाले पाहिजे त्याच वेळेला ते. म्हणजे तुला ते त्यातलं जे क्लासिकॅलिटी आहे, कदाचित हा वर्ड चुकीचा असेल, ती प्लस ती लोकप्रिय पण झालं पाहिजे, दोन्हींचा बॅलन्स साधायचा आहे. तर किंवा आता तू आम्ही जातो आमच्या गावा, पण हे तर फेमस
हम्म. रचना महाराजांची खूपच आधीच्या ज्या माहिती नव्हतं लोकांना खूप साऱ्या. तर जेव्हा तू बघतोस तुझा आतापर्यंतचा सगळा प्रवास इथपर्यंतचा, त्याच्यामध्ये ही जी सगळी संत मंडळी आहे यांच्या ज्या रचना आहेत, यांच्या रचनांमधला जो नाद आहे, जी लय, जो ताल आहे, तो तुला काय देतो? आणि तुला असं वाटतं का की हे अनेक वेळेला असं म्हणतात लोक की मागे वळून काय बघायचं रे, त्यानंतर मी मागे वळून बघितलं नाही. पण महाराष्ट्राच्या बाबतीत पुन्हा पुन्हा मागे बघायला लागतं. संत असतील किंवा महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज. तर तुझ्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये आणि तू जेव्हा पुढे बघतोस तुझा सगळा पुढचा प्रवास, तुझे सगळ्या प्लॅनिंग, तर याच्यामध्ये ही सगळी संत मंडळी, यांच्या रचना, यांचं आयुष्य असेल, यांचं काय योगदान आहे आणि तू कसं ऍब्सॉर्ब करतो तुझ्या म्युझिकच्या पॉइंट ऑफ व्ह्यू याला? सगळ्यात ऍब्सोल्युटली रिअल गोष्ट काय आहे ना ह्याच्यामध्ये, आणि सगळ्यात ऍब्सोल्यूट गोष्ट काय आहे ना, तर ह्यांचं लिटरेचर आहे. ह्यांचं लिटरेचर आहे म्हणून हे एक्झिस्ट करतात. सो ह्यांचं जे दिव्यत्व आहे हे त्यांच्या भाषेतनच एक्झिस्ट करतंय. आज त्यांनी केलेले चमत्कार वगैरे हे सगळं ठीक आहे, ह्या चॅनलच्या गोष्टी. त्यांनी काय लिहून ठेवलंय, त्यांनी काय ट्रान्स्क्रिप्शन, एक कोणीतरी पसायदानसारखं काहीतरी लिहितं त्या काळामध्ये. तू विचार कर, माऊलींची काय अगाध कीर्ती असेल की त्यांना वर्ल्ड पीस बद्दल काहीतरी बोलायचं वाटलं. इतकं सुंदर काहीतरी त्यांनी लिहिलं 16व्या वर्षी, 11व्या वर्षी, जे काही. मला असं वाटतं की मला त्या लिटरेचरनी सगळ्यात पहिल्यांदा ड्राईव्ह मिळते प्रचंड, की अरे हे काय लिहिलंय आणि हे कसं लिहिलंय, ही काय कविता आहे. म्हणजे एखादं गुलजार वाचताना सुद्धा जे होत नसेल ना, ते मला होतं यांच्या कवितांमधनं. कारण हे त्यांच्या लिटरल आयुष्यात आलेलं आहे. आणि यांचा देवावर विश्वास आहे ना, म्हणून मलाही कन्व्हिन्स होतो की देव आहे बरं का कुठेतरी. पण यांनी जे काही समर्पित करून टाकलं ना स्वतःला त्या एका हायर एनर्जीकडे, ज्याला यांनी विठ्ठल म्हणलं, त्यामुळे मग मलाही असं इतकं त्यांनी ते समर्पित केलं ना, की त्यांच्यामुळे मलाही असं वाटलं की अरे आहे बाबा एक हायर एनर्जी, ज्याला विठ्ठल असं म्हणायचं असतं बरं का. आणि मग त्याच्यासाठी एवढं कॉम्प्रोमाइज झालं असेल तर अरे महाराजांबद्दल पण सेम ना. पण महाराज तर जिथं जागतं ट्रान्स्क्रिप्शन मधले एक्झाम्पल्स आहेत, पण विठ्ठल ही एक दैवी कॉन्सेप्ट. या लोकांना असं काहीतरी करावं वाटलं, लिहावं वाटलं या संतांबद्दल, आणि त्यांचं लिटरेचर त्यांना असं लिहावं वाटलं जे कितीतरी हजार वर्षांपासून आपल्याकडे चालत आलं. आणि आज ते आपणही वाचतोय, आपल्याला वाचता येतंय, आपण वाचू शकतो, हे आपलं भाग्य आहे. आणि आपल्यापर्यंत हे नॉलेज पोचतंय, हे आपलं दुसरं भाग्य आहे. की हे म्हणजे मॅन्युअल्स टू लाईफ आहे हे ज्यांनी काय लिहिलंय. दासबोध तर मॅन्युअल टू लाईफ आहे. दिग्पाल दादा पण आमचं नाही बोलणं होतं, मॅन्युअल टू लाईफ. मूर्खांची लक्षण आहे. इतकं म्हणजे जसं असतं ना की आपण नवीन टीव्ही घेतल्यानंतर की रिमोट घेऊन इकडे जा, तसं आयुष्य तू घेतलंयस आणि तुला काय करायला लागेल ज्याने तू आयुष्य चांगलं जगशील ह्याचं मॅन्युअल लिहू शकतं कोणीतरी. रामदास स्वामींसारखं पसायदान कोणीतरी लिहू शकतो. तुकोबांचं एवढं आगाध रणी निघता शूर न पाय मागारे आयशा मज धीरे. म्हणजे जसा एखादा सूर, अरे ह्यांचं तू जर का अर्थ बघितलास ना तर या अर्थामध्येच खूप काही आहे. त्यामुळे आणि मग एक एवढा मोठा जथ्था, एवढा मोठा क्लॅन, एवढा मोठा संप्रदाय या सगळ्या गोष्टींवरती मोठा होतो. म्हणजे काय पॉवर असेल या लोकांच्या लेखणीमध्ये याचा विचार कर. These are saints later. These are great writers first. These are great writers first. आणि त्यांच्या रायटिंग मध्ये ते आलेलं आहे, ही त्याच्या मागची ड्राईव्ह आहे. आता जर का तुझ्याकडे असा चान्स आला की तुला हे कंपोज वगैरे करायचंय आणि तुला याचा अर्थ वगैरे मांडायचा आहे, तर हे ऍब्सोल्युटली घाबरवणार असतं.
ऍब्सोल्युटली घाबरवणार असतं. दरवेळेला ही जी काही धून बनवायची असते या कंपोजिशनची, ती सगळ्यात पहिल्यांदा हा शोधायचा प्रयत्न असतो की ते कंपोजिशन मधनं येत आहे का, म्हणजे ते त्या लिटरेचर मध्ये आहे का. पण हे इतकं आगाध आहे ह्यांचं लिटरेचर की आपल्या अत्यंत लिमिटेड नॉलेजचे काय म्हणजे काय फवारे उडणार आहेत की ह्यांच्याला मी न्याय देऊ, असं काहीही नाही करता येत मला. पण मग तेव्हा संप्रदाय खूप मदत करतो. संप्रदाय अशा रीतीने मदत करतो की संप्रदाय सांगतो की जे सोपं झालं तेच ऍक्सेप्ट झालं. सो तुला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. लोकांना काय वाटेल किंवा तू ही चाल कशी लावलीस ह्याच्यापेक्षा सुद्धा तुझ्या मनात काय उमटलं हे वाचून ह्याची चाल तू फ्रीज कर, हा माझा स्वतःला ब्रीफ असतो. वा. आणि पुन्हा आणि जे दिग्पाल दादांनी ते ज्या सिच्युएशन मध्ये टाकायचं ठरवलेलं असतं ना, दॅट इज गोल्डन. कारण मग ते इतकं सुंदर रिलेट झालेलं असतं. जसं आम्ही जातो ज्या पद्धतीने सुभेदार मध्ये येतो, इट इज आउटराईटली देअर. त्याची चाल तिथेच आहे, त्याची चाल भैरवीतच आहे. कारण तो शेवटचं सॉन्ग आहे त्या फिल्मचं, ते शेवटचं त्या दोघांचं सॉन्ग आहे. सो भैरवी आली. सो हे लिटरेचर हे लोक आहेत ना, हे घेऊन येतात चाली. म्हणजे हृदयनाथांना जी पसायदानाची चाल दिली आहे ना माऊलींनी, ती माऊलींनीच दिलेली चाल आहे. पसायदान अजून दुसऱ्या पद्धतीनं दुसऱ्या चालीत मी ऐकूच शकत नाही. बिकॉज इट इज सो ऍब्सोल्यूट. जे काही हृदयनाथांनी कंपोज केलंय ना, ते असंच असेल बाबा पसायदान. हे फिनेस आहे या कंपोजर्सचं. असं काही मला अजून माहिती नाही की ह्यांनी होतंय का. पण रणी निघता शूर सारखं आम्ही जातो असेल, आम्ही जातो तर बऱ्यापैकी संप्रदायातली रुटेड चाल आहे. अवधूत दादा असतो सोबत, तो लहानपणापासून ह्या चाली ऐकत मोठा झालाय, त्यामुळे त्याच्याकडनं हे येतं की हे बघ हे पारंपरिक आहे. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे, पण आपण ह्याच्यामध्ये हे मॅनरिझम टाकूया म्हणजे हे पारंपरिक सुद्धा होईल. म्हणून हे चेळ देवा नकासारखी चाल. ह्याच्या देवानकाच्या वेळी तर अवधूत दादा नव्हता सोबत, तेव्हा तर मी खूपच एकटा होतो. पण ह्याच्या देवानकासारखी चाल संप्रदायाने ऍक्सेप्ट केली. इथेच मला खूप मोठं वाटलं की संप्रदाय म्हणलं की नाही रे, आमच्याच चालीसारखं वाटतंय बरं का. हे खूप महत्वाचं आहे. आणि मग तिकडे मग ते सगळे, मग तो त्याचा पॅरासायकोसिस आहे चाइल्डहुडचा, लहानपणामध्ये काय काय फीड झालेलं असतं ते आपल्याला माहित नसतं. परवा आम्ही आरती करायला गेलो होतो मुंबईच्या राजाची, तेव्हा तो श्लोक त्या आरतीमध्ये म्हणला सगळ्यांनी, मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा तू घालपोट. इतक्या वर्षांनी मी तो श्लोक म्हणलो, मला डोळ्यात पाणी आलं रे त्या एका मुवमेंटला. आणि ते काही हजार लोक गात होते, म्हणत होते, आणि आम्ही सगळे हात जोडून मी जेव्हा म्हणत होतो, आणि जेव्हा हा श्लोक मी म्हणला ना, जेव्हा मला हिट झालं, सगळं पॅरासायकोसिस डोक्यातलं हे झालं. लहानपणी शिकवलेलं असतं ना म्हणाला, हा हे म्हणायचं. सो त्याचं सिक्वेन्सिंग असायचं. शुभं करोती नंतर कुठल्या येतं कुठला श्लोक येणार हे आजीकडनं सिक्वेन्सिंग असायचा लिहिलेलं. जसं रामरक्षेतली कुठे चाल बदलते, हे रामरक्षेचा एक फ्लो आहे, अनुष्टुप छंदाचा फ्लो आहे, तसा फ्लो असेल. पण तेव्हा ते मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा कर काय जाणे हे म्हणून जायचो आपण तेव्हा, बिकॉज इट वॉज जस्ट वर्ड्स. मग आता जेव्हा ती आवडी आगाध मूर्ती असते आणि जेव्हा मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, कोटी कोटी अन्याय केलेत तू पोटा द्याल. हे जेव्हा तुला मीन करतो ना, तेव्हा ते जेव्हा वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या 5व्या वर्षी म्हणलेलं असतं, आणि ते आता 28व्या वर्ष असं हिट करताना रे, चिरत जातो. चिरत जात. काय शब्द आहेत त्याचे, काही आहे का त्याचे? मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा, काहीच नाहीये त्याच्यामध्ये, पण ते चिरत जात. आणि मग डोळ्यात पाणी येतं डायरेक्टली. या स्टेट ऑफ रिसिव्हिंग मध्ये जर का मला देवानी ठेवलं ना नेहमी, जर का माऊलींनी मला तिकडे ठेवलं ना नेहमी, तर मला असं वाटतं की अवघड नसावं ह्याच्या पुढचं आयुष्य. सोप्पं असावं बहुतेक, माहिती नाही. रोज सकाळी उठून हाच प्रश्न पडतो की आता काय असणार आहे. हा जो आपला फोन कॉल लागतो,
हा जर का लागणं बंदच झालं तर. सो त्या शोधात मला असं वाटतं की हा जन्म ठरलेला आहे माझा, की आय एम गोइंग टू बी सर्चिंग दिस एंटायर लाईफ आणि नथिंग लाईक इट. म्हणजे मी कंपोजर पेक्षा मी असा खोदकामवाला जास्त माणूस आहे. जाऊन कुठेतरी फोक म्युझिकच शोध, काहीतरी रेकॉर्डच कर, त्याचा अर्थ लाव, त्याचं काहीतरी थिसिस लिही, काहीतरी कर. मला मला हे करायला खूप आवडेल. म्हणजे कंपोजिशन हा एक त्याचा बाय प्रॉडक्ट आहे. कंपोजर वगैरे असं काही नाही. हा, मी शोध नक्की घेतोय आणि खूप, आणि तो कशाचा घेतोय पेक्षा सुद्धा अं, अं, तो कसा घेतोय हे फार छान वाटतं मला, की असंच असंच असावं यार, असाच शोध घ्यावा आणि मग मला सगळं देवाने द्यावं, की मला हा शोध घेत राहता यावा. हा शोध जर का, हा शोध ज्या दिवशी थांबेल ना, थांबतो बरं का तो मध्ये मध्ये, होता असंही होतं, सगळं दाखवतो की तो शोध थांबतो मध्ये मध्ये, की चला कंटाळा आला. पण मग पुन्हा असं काहीतरी होतं की शिट, नाही आपल्याला हे शोधायचंय. आणि मग फिर झोला लेके निकल पडेंगे टू अनदर डेस्टिनेशन, टू अनदर इंटरव्ह्यू, टू टू अनदर फिल्म, टू अनदर सॉन्ग. काहीतरी कानात असेल, काहीतरी मनात असेल, काहीतरी ओठात असेल. जगत राहणं महत्वाचं आहे असं वाटतं. So, ती वेळ झाला माहिती नाही की आपण गप्पा मारतोय 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 मारतोय, पण कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. yes. म्हणजे खरं तर या मित्र म्हणून गप्पा होत्या, पण तरी सुद्धा खूप एनरिच करणाऱ्या होत्या मला पर्सनल, एक माणूस म्हणून, एक कलेचा विद्यार्थी म्हणून. आणि संगीत क्षेत्रातले इतकं डायव्हर्स संकल्पना असतील, शब्द असतील, तेही माझ्या कानावर या इंटरव्ह्यू मधनं गेलेत. सगळेच मला कळले असं नाही, काही आता शोधावे लागतील, काही परत तुला विचारावं लागतील नंतर. पण त्यातनं खूप सारे किस्से, खूप सारे कंपोजर्स असतील, गायक असतील, त्यांच्या रचना असतील, किंवा इव्हन आपली सगळी संत मंडळी असतील, या सगळ्यांबद्दलचा एक म्हणजे जिथनं खरं तर सुरुवात केली होती आपण, ज्ञानेश्वर माऊली संत ते आतापर्यंत, तो सगळा आढावा पूर्ण एक वर्तुळ कंप्लीट झालं आपल्या सगळ्या चर्चांमध्ये. आणि खूप असं समाधान देणारा जो मुमेंट एन्जॉय केला, जेवढा वेळ, मला माहित नाही किती वेळ झाले, 2 तास, 3 तास, 1 तास, पण थँक्यू व्हेरी मच, तू वेळ काढलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, मन मोकळ्या गप्पा मारल्यास. म्हणजे कुठलाही इंटरव्ह्यू न वाटता, इंटरव्ह्यू नव्हताच, गप्पाच होत्या खरं तर. थँक्यू व्हेरी मच. आता या इंटरव्ह्यू मधनं अजून खूप सारे क्वेश्चन्स मनात आलेत, ते पुढच्या वेळेसाठी ठेवतो जरा. आणि मधले तुझे जे काही प्रोजेक्ट्स येणार आहेत अजून खूप सारे, त्याच्यासाठी तुला बायोस्कोप आर्ट्स कडून खूप खूप शुभेच्छा. त्याच्यावरून अजून प्रश्न निर्माण होतील, ते सगळे आपण पुढच्या याच्यामध्ये भागामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू नितीन, मला खूप खूप छान वाटलं तू मला बोलू दिलंस इतकं, मला मनमोकळेपणाने, आणि कुठलंही प्रेज्युडाईस न ठेवता तू मला इतकं छान व्यक्त होऊ दिलंस. आणि माझ्या पूर्ण तुझ्या बायोस्कोप आर्ट्सच्या चॅनलला खूप शुभेच्छा, आणि सगळ्यांनी नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. खूप सुंदर काम करतायत हे सगळे लोक मिळून, आणि माझा आज आय एम थँकफुल टू बायोस्कोप आर्ट्स फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू.